मृत्यूनंतरचे जीवन भाग 2. आता येथे राहण्यात काहीही तथ्य नाही हे तथ्य पचावे यासाठी काही दिवसांचा अवधी दिला जातो. या पुढील प्रवास ते चांगले आत्मे आपल्याला मार्गदर्शन करतात. आत्मिक उन्नतीसाठी आपल्याला आपल्या चुका दाखवल्या जातात. त्या सुधारण्यासाठी आपण तयार आहोत का? तसेच आपली पोहोच कितपत आहे किंवा आपलं कर्माचं खातं कसं आहे त्यावरून आपल्या पुढील जन्माची स्थिती आपल्याला दिली जाते. मग सुरू होतो नवीन प्रवास जुन्याच आत्म्याचा. नवीन भूमिका, नवीन नाटक. आपल्याला नाटकात गुंतायचे नसून आपली आत्मिक उन्नती हेच एक ध्येय ठेवायचे. खूप क्लिष्ट आहे हे सगळं. म्हणूनच सद्गुरू किंवा आपल्या आराध्याला घट्ट पकडून ठेवायचे आहे. कारण या जगाच्या पलीकडेही तो असतोच आपले उत्तम रक्षण करायला. अशाच प्रकारचे नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.